हाय हॅलो नमस्कार। वारकरी संप्रदायातील महान संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा नसून भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देणारी अखंड परंपरा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत एकनाथ महाराजांची पालखी सोहळ्याचा इतिहास, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज पालखी सोहळा हा मराठवाड्यातून पंढरपूरला जाणारा एकमेव आणि अत्यंत महत्त्वाचा पालखी सोहळा आहे। पैठण म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथून दरवर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमीला या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान होते। आषाढी एकादशीच्या दिवशी ही पालखी पंढरपुरात पोहोचते, जिथे लाखो वारकरी एकत्र येतात। या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत। बघा, संत एकनाथ महाराजांचे पंजे संत भानुदास महाराज यांच्या काळापासून ही वारीची परंपरा चालत आलेली आहे। मराठवाड्याचे प्रतिनिधित्व म्हणजे मराठवाड्यातील हजारो वारकरी या पालखीत मोठ्या उत्साहाने आणि शिस्तीत सहभागी होतात। नाथांनी लिहिलेले अभंग, भारुडे आणि एकनाथी भागवताचा प्रसार करत या पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतो। गोदावरी नदीच्या तीरावर असलेले पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरातून पालखीचे प्रस्थान होते। पैठणवरून निघून हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगरला जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत पंढरपुरात दाखल होतो। प्रस्थान दिनी भगवान पांडुरंग आणि एकनाथ महाराजांच्या समाधीला अक्षदा अर्पण करून पालखीची पायीवारी सुरू होते। संपूर्ण प्रवासात टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकाराम आणि भानुदास एकनाथ नामाचा जयघोष केला जातो। दररोज सायंकाळी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी संतांच्या विचारांवर आधारित कीर्तने होतात। हा सोहळा आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी विसवतो। हा क्षण प्रत्येक वारकऱ्यासाठी अत्यंत भावुक आणि आनंदाचा असतो। श्री संत एकनाथ महाराजांचे जीवन साधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ महाराज यांचा जन्म पैठणमध्ये इसवी सन 1533 ते इसवी सन 1599 हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते। त्यांचा जन्म 1533 मध्ये पैठण येथे झाला। संत भानुदास हे एकनाथांचे पंजोबा, ते सूर्याची उपासना करीत। श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते, आईचे नाव रुक्मिणी होते। आई वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही। एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले। चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होते। तसेच एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड देवगिरी येथे या दरबारी अधिपती होते। हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी, त्यांचे आडनाव देशपांडे होते। ते दत्तोपासक होते। गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते। नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले। द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत, असे म्हणतात। नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या। नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथून एका मुलीशी विवाह केला। एकनाथाने गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या 2 मुली व हरी नावाचा मुलगा झाला। त्यांचा हा मुलगा हरी पंडित, त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले। एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरात नेण्यास सुरुवात केली। हरीला प्रल्हाद, मेघश्याम व राघोबा अशी 3 अपत्ये झाली। यापैकी केवळ मेघश्याम या मधल्या मुलाचा मूळ वंश सद्यस्थितीत पैठण येथे अस्तित्वात आहे। कवी मुक्तेश्वर हे नाथांच्या मुलीकडून नातू होत। ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांच्या सुमारे 250 वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला। बये दार उघड असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली। एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते। त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजक व प्रबोधन केले। ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात। एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे। एकनाथांनी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे। ही एकादश स्कंदावरील टीका आहे। मुळात एकूण 1367 श्लोक आहे।
परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत 12 स्कंदाचे आहे. नाथांनी लिहिले भावार्थ रामायणाच्या सुमारे 40,000 ओव्या आहेत. रुक्मिणी स्वयंवर हे देखील काव्य त्यांनीच लिहिले आहे. दत्तांची आरती ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाण. त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरी प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते, दत्तभक्त होते, देवी भक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा. संत एकनाथ महाराजांच्या शिष्य शाखा महाराष्ट्र आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आहे. त्यापैकी काही श्री नारायणगड म्हणजे बीड जिल्हा, श्री भगवानगड नगर जिल्हा, एका जनार्दनाची नाथपीठ अंजनगाव सुरजी आणि अमृतनाथ स्वामी मठ आळंदी, श्री तुका विप्र महाराज पंढरपूर अंजनवती, श्री कृष्णदयावर्ण महाराज पैठण भारतातील सर्वात मोठा मठ, श्री गोपालनाथ महाराज त्रिपुटी सातारा, म्हणजे ह्या गावांमध्ये त्यांचे शिष्य आहेत. एकनाथ महाराजांची वंश परंपरा सांगायची झाली तर संत एकनाथ महाराजांच्या वंशजाची अनेक घरे पैठण आणि बाहेरही आहेत. नाथांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी त्यांची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची धुरा नेटाने चालविली. कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांनी त्या काळी छाप पाडल्याने अनेक कागदपत्रांद्वारे लक्षात येते. त्यांच्यातील पहिले रामचंद्र भानुदास बाबा यांचा उल्लेख खरे आणि यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11व्या गुरूंपैकी एक असा केलेला आहे. छैयाबुवा म्हणून 4-5व्या पिढीत एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या संबंधी अनेक कथा सांगितल्या आहेत. 6व्या-7व्या पिढीतील काशीनाथ बुवा व रामचंद्र बाबा यांचा मोठा प्रभाव भोसले, पेशवे, शिंदे, होळकर, निंबाळकर, गायकवाड, धारदेवास आदी असल्याचे दिसते. काशीनाथ बुवा यांचा उल्लेख गायक म्हणून येतो तर रामचंद्र बाबा दुसरे यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक म्हणून येतो. सद्य परिस्थितीत योगीराज महाराज गोसावी, योगीराज महाराज पैठणकर यांचे नाव नाथांचे 14वे वंशज म्हणून संप्रदायात आक्रमणाने केले जाते, अग्रक्रमाने केले जाते. व श्री संत एकनाथ महाराज संस्थांचे उत्तराधिकारी ह.भ.प. डॉक्टर श्री पुष्कराज महाराज गोसावी यांनी नारदीय व वारकरी कीर्तन परंपरा अव्याहत पण पुढे सुरू ठेवलेली आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.